हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या KP फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये अँटीबायोटिक्स हा टॉपिक बघितला. तर त्यामध्ये आपण डेफिनेशन, टाइप्स ऑफ बॅक्टेरिया, स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आणि बेस्ड ऑन द इफेक्ट ऑफ बॅक्टेरिया हे पॉईंट्स बघितले. तर टुडे वी हॅव टू सी इन द क्लासिफिकेशन्स ऑफ अँटीबायोटिक. तर क्लासिफिकेशनकडे प्रोसीड करण्याआधी आपण एकदा अँटीबायोटिक जस्ट ओव्हरलुक करू. डेफिनेशन काय होते अँटीबायोटिकची? तर अँटीबायोटिक्स हे मायक्रो ऑर्गॅनिझम्सने बनलेले आहेत, त्यामध्ये बॅक्टेरियाचा मेन रोल आहे आणि दे हॅव अ कॅपॅसिटी टू इनिबिट द ग्रोथ ऑफ अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स. देन होतं टाईप्स ऑफ बॅक्टेरिया. तर दोन टाईपचे बॅक्टेरिया, ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये जी बॅक्टेरियाची सेल वॉल आहे तर ती थिक आणि पर्पल कलर ऑप्टेन होणार. ग्राम निगेटिव्हमध्ये बॅक्टेरियाची सेल वॉल कशी होती तर थिन होती, रेड किंवा पिंक कलर ऑप्टेन होणार. देन होतं स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. स्पेक्ट्रम इट मीन्स द साईट. तर दोन आहेत, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स, नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. ब्रॉड स्पेक्ट्रममध्ये काय, ब्रॉड इट मीन्स वाईडली रेंजमध्ये असणार, वाईडली. त्यामध्ये बोथ ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह दोन्ही बॅक्टेरियाचा रोल प्ले असणार. एक्झाम्पल टेट्रासायक्लिन. नेक्स्ट होतं नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. नॅरो स्पेक्ट्रम म्हणजे एक स्पेसिफिक रिजन्सवरती अँटीबायोटिक्स ॲक्ट्स असणार, त्यामध्ये एकतर ग्राम पॉझिटिव्ह किंवा ग्राम निगेटिव्ह अँटीबायोटिक्स. देन होतं बेस्ड ऑन द इफेक्ट ऑफ बॅक्टेरिया. त्यामध्ये बॅक्टेरियोसायडल आणि बॅक्टेरियोस्टॅटिक हे दोन इफेक्ट बघितले आपण. बॅक्टेरियोसायडल म्हणजे काय, सायडल इट मीन्स टू किल द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया, इट इज ऑल्सो नोन ॲज अ बॅक्टेरियोसायडल. त्याचे एक्झाम्पल पेनिसिलिन आणि सिफॅलोस्पोरिन. बॅक्टेरियोस्टॅटिक्स इट मीन्स टू स्टॉप द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया आणि त्याचे एक्झाम्पल आहे टेट्रासायक्लिन. सो टुडे आपण म्हणजे आज आपण बघणार आहे क्लासिफिकेशन्स ऑफ अँटीबायोटिक. आता क्लासिफिकेशन्स म्हणजे काय, तर जे अँटीबायोटिक्स आहेत तर त्याचे हे जे आपण एक्झाम्पल बघितले, टेट्रासायक्लिन, पेनिसिलिन, सिफॅलोस्पोरिन, तर हे सगळे जे एक्झाम्पल आहेत किंवा अझिथ्रोमायसिन, हे सगळे एक्झाम्पल्स एक स्पेसिफिक क्लासमध्ये डिवाईड झालेले आहेत. सगळे एक्झाम्पल अँटीबायोटिकचेच आहेत, पण प्रत्येकाची एक ॲक्शन जी आहे किंवा जो क्लास आहे तो एक डिफरंट क्लास आहे, ॲक्टिव्हिटी प्रत्येकाची वेगळी आहे, तर त्यालाच आपण म्हणणार क्लासिफिकेशन्स ऑफ अँटीबायोटिक. तर आता हे जे आहे बीटा लॅक्टम, मॅक्रोलाइड, टेट्रासायक्लिन, अमायनोग्लायकोसाइड, सिफॅलोस्पोरिन, पॉलिपेप्टाइड, पॉलिन आणि सल्फोनामाइड, हे सगळे क्लास आहेत अँटीबायोटिकचे. आणि हे जे पेनिसिलिन, अझिथ्रोमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, निस्टॅटिन आहेत, हे सगळे एक्झाम्पल्स आहेत. ह्या होल प्रोसेसला आपण म्हणणार क्लासिफिकेशन्स ऑफ अँटीबायोटिक्स. म्हणजे ह्याचा क्लास म्हणजे अँटीबायोटिक आहेत, अँटीबायोटिकचे हे सगळे क्लास झाले, त्याचे डेरिव्हेटिव्ह झाले आणि त्याचे एक्झाम्पल्स झाले. तर वन बाय वन आपण डिस्कस करणार आहेत. पहिला आहे आपला बीटा लॅक्टम. ओके, तर बीटा लॅक्टम अँटीबायोटिकचा जो क्लास आहे तो सगळ्यात मोठा क्लास ऑफ अँटीबायोटिक्स आहे, ॲज वेल ॲज म्हणजे हा लार्ज क्लास आहे. तसंच बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स जे आहे तर ते 4 मेंबर्स रिंगने बनलेले असतात. आता हे आपण ज्यावेळेस स्ट्रक्चर डिस्कस करणार त्यावेळेस आपल्याला हे सगळं समजून जाईल. 4 मेंबरची रिंग्स असते. ॲज वेल ॲज ह्याची जी ॲक्शन्स आहे बीटा लॅक्टम अँटीबायोटिकची ती आहे बॅक्टेरियोसायडल. बॅक्टेरियोसायडल म्हणजे काय, टू किल द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. बॅक्टेरियोसायडल ॲक्शन्स ते प्रोड्यूस करणार. आणि तसंच जे बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स आहेत तर त्यांचा रोल सिंथेसिस ऑफ प्रोटीनमध्ये किंवा सिंथेसिस ऑफ बॅक्टेरियल सेल वॉल यामध्ये त्याचा रोल प्ले करणार. आता बीटा लॅक्टम अँटीबायोटिकचे एक्झाम्पल आहेत पेनिसिलिन्स आणि सिफॅलोस्पोरिन. आता पेनिसिलिन हा जो ड्रग आहे, पेनिसिलिन हा याचे अजून एक्झाम्पल आहेत. म्हणजे पेनिसिलिन्स हा डिवाइड झालेला आहे. बेन्झाईल पेनिसिलिन, फिनॉक्झिमिथाइल पेनिसिलिन, ॲम्पिसिलिन आणि ॲमॉक्झिसिलिन या क्लासमध्ये. तुम्हाला राईट करून घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. म्हणजे पेनिसिलिन जे आहे, पेनिसिलिन्स अजून डिवायडेड झालेला आहे. बेन्झाईल पेनिसिलिन, फिनॉक्झिमिथाइल पेनिसिलिन, ॲमॉक्झिसिलिन आणि ॲम्पिसिलिन. बेन्झाईल पेनिसिलिनलाच म्हणतात पेनिसिलिन जी आणि फिनॉक्झिमिथाइलला पेनिसिलिन व्ही. ठीक आहे, आता हे जे सगळे ड्रग आहेत आपण वन बाय वन नेक्स्ट सगळे डिस्कस करणार आहेत. तर
फर्स्ट क्लास आहे बीटा लॅक्टम. बीटा लॅक्टमचे एक्झाम्पल आहे पेनिसिलिन, सिफॅलोस्पोरिन. पेनिसिलिन्स परत त्याचे एक्झाम्पल आहेत बेन्झाईल पेनिसिलिन, फिनॉक्झिमिथाइल पेनिसिलिन, एम्पिसिलिन, ॲमॉक्झिसिलिन. बेन्झाईल पेनिसिलिनला म्हणणार पेनिसिलिन जी आणि फिनॉक्झिमिथाइल पेनिसिलिनला म्हणणार पेनिसिलिन व्ही. देन नेक्स्ट क्लास आहे मॅक्रोलाइड अँटीबायोटिक्स. मॅक्रोलाइड अँटीबायोटिक्सची जी ॲक्शन्स आहेत तर ती बॅक्टेरियोस्टॅटिक ॲक्शन ते शो करणार, म्हणजे टू स्टॉप द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. त्याचे एक्झाम्पल आहे अझिथ्रोमायसिन, इरेथ्रोमायसिन. आता अझिथ्रोमायसिन बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे हे मेडिसिन. ज्यावेळेस आपल्याला घशाचा त्रास होतो, GITचा प्रॉब्लेम क्रिएट होतो, त्यावेळेस आपल्याला अझिथ्रोमायसिन्स देतात अँटीबायोटिक. आणि जे अँटीबायोटिकचे जे ड्रग्ज असतात तर ते विदाऊट प्रिस्क्रिप्शन आपण प्रिस्क्राईबही करू शकत नाही. थर्ड वन आहे टेट्रासायक्लिन. टेट्रासायक्लिन अँटीबायोटिकचे एक्झाम्पल आहे डॉक्झीसायक्लिन आणि टेट्रासायक्लिन. तर हे जे आहेत हे युजली ॲक्ने, त्यानंतर स्किन इन्फेक्शन्समध्ये यूज केले जातात. नेक्स्ट वन आहे अमायनोग्लायकोसाईड अँटीबायोटिक. तर अमायनोग्लायकोसाईडसुद्धा बीटा लॅक्टम अँटीबायोटिकसारखा लार्ज क्लास ऑफ ड्रग आहे आणि अमायनोग्लायकोसाईडचे एक्झाम्पल आहे स्ट्रेप्टोमायसिन. त्यानंतर नेक्स्ट वन आहे सिफॅलोस्पोरिन अँटीबायोटिक. आता सिफॅलोस्पोरिन जो आहे इट इज द वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स. पण बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स हा वाईडली असल्यामुळे सिफॅलोस्पोरिन हा बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्ससारखाच परत सेपरेट झालेला आहे. त्याचे एक्झाम्पल आहे सिफालेक्झिन, सिफेक्झामाइन. आता जो सिफॅलोस्पोरिन हा सुद्धा पेनिसिलिनसारखा सिफॅलोस्पोरिनसुद्धा कॅटेगराईज झालेला आहे. फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन आणि फोर्थ जनरेशन्समध्ये. आणि प्रत्येक जनरेशन्समध्ये त्याचं एक स्पेसिफिक ड्रग आहे. ठीक आहे, आता हे सगळं आपण डिस्कस करणार आहेत. तर सिफॅलोस्पोरिन अँटीबायोटिक्स त्याचे एक्झाम्पल आहे सिफालेक्झिन, सिफेक्झामाइन. हे सगळे जनरेशन्स वाईज त्याचे म्हणजे जनरेशन्समध्ये तो डिवाईड झालेला आहे. नंतर त्याचेसुद्धा काय आहेत तर एक्झाम्पल्स आहेत. देन आहे पॉलिपेप्टाइड अँटीबायोटिक्स. तर पॉलिपेप्टाइड अँटीबायोटिक्स जो आहे पॉलिपेप्टाइड तर तो अमायनो ॲसिड चेननी बनलेला आहे. अमायनो ॲसिड चेन हा जो पॉलिपेप्टाइड आहे त्याचे एक्झाम्पल आहे बॅसिट्रॅसिन. नेक्स्ट वन आहे पॉलिन अँटीबायोटिक्स. आता हा जो पॉलिन अँटीबायोटिक आहे पॉलिन अँटीबायोटिक इट इज द पोटेंट क्लास ऑफ अँटीफंगल आणि ह्याचे एक्झाम्पल आहे निस्टॅटिन, एम्फोथ्रेसिन. लास्ट वन आहे सल्फोनामाइड अँटीबायोटिक. तर याचे एक्झाम्पल आहे सल्फासिटामाइड आणि सल्फामिथोक्झाझोल. आता हे जे सगळे क्लास आहेत ते आपण नंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ज्यावेळेस एक्झाम्पलचं स्टडी करणार त्यावेळेस आपण त्यावेळेस आपण हा क्लासचा सुद्धा स्टडी करणार आहोत. तर अँटीबायोटिक्स आपण बघितले, एक्झाम्पल बघितले त्याचे, हे पाठच असलं पाहिजे. बीटा लॅक्टम अँटीबायोटिक आहेत. बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स एक जस्ट फक्त ओव्हरलुक करू. बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्समध्ये पेनिसिलिन्स असणार, सिफॅलोस्पोरिन असणार. पेनिसिलिन्स परत कॅटेगराईज झालेलं आहे बेन्झाईल पेनिसिलिन, फिनॉक्झिमिथाइल, एम्पिसिलिन आणि ॲमॉक्झिसिलिनमध्ये. बेन्झाईल पेनिसिलिनचं ऑदर नेम आहे पेनिसिलिन जी आणि फिनॉक्झिमिथाइलचं नाव आहे पेनिसिलिन व्ही. एक्झाममध्ये किंवा जे पण आपले कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात त्यामध्ये हा क्वेश्चन्स असतोच. बेन्झाईल पेनिसिलिनचं ऑदर नेम काय किंवा पेनिसिलिन जीचं नाव काय, फिनॉक्झिमिथाइल पेनिसिलिनचं दुसरं नाव काय, हे सगळे क्वेश्चन्स असतातच. त्यानंतर मॅक्रोल आणि ह्याची ॲक्शन जी आहे बीटा लॅक्टम अँटीबायोटिक. तर बीटा लॅक्टम अँटीबायोटिकची ॲक्शन आहे बॅक्टेरियोसायडल. लार्ज क्लासचे बॅक्टेरियोसायडल ॲक्शन आहे. 4 मेंबर रिंग आहे. त्याचं मेन पर्पजच काय टू सिंथेसिस द बॅक्टेरियल सेल वॉल. एक्झाम्पल आहे पेनिसिलिन, सिफॅलोस्पोरिन. पेनिसिलिन परत कॅटेगराईज झालेला आहे 4 ड्रगमध्ये बेन्झाईल पेनिसिलिन, फिनॉक्झिमिथाइल, एम्पिसिलिन आणि ॲमॉक्झिसिलिन. नेक्स्ट आहे मॅक्रोलाइड अँटीबायोटिक. तर मॅक्रोलाइड अँटीबायोटिकसुद्धा जो आहे तर तो बॅक्टेरियोस्टॅटिक ॲक्शन शो करतो. त्याचे एक्झाम्पल आहे अझिथ्रोमायसिन, इरेथ्रोमायसिन. टेट्रासायक्लिन आहे तो युजली स्किन इन्फेक्शन्समध्ये, ॲक्नेमध्ये यूज केला जातो. अमायनोग्लायकोसाइड, स्ट्रेप्टोमायसिन जे आहे ते GIT इन्फेक्शन्समध्ये यूज केले जातात. सिफॅलोस्पोरिन अँटीबायोटिक्स इट इज द वन ऑफ द क्लास ऑफ बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स, वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स. पण बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स लार्ज क्लास असल्यामुळे सिफॅलोस्पोरिनसुद्धा अगेन्स्ट परत क्लासिफिकेशन्समध्ये तो सुद्धा जनरेशन्समध्ये डिवाइडेड झालेला आहे 1 to 4 जनरेशन्समध्ये. पॉलिपेप्टाइड अँटीबायोटिक जो आहे तर तो अमायनो ॲसिडच्या चेननी बनलेला आहे. त्याचे एक्झाम्पल आहे बॅसिट्रॅसिन. नेक्स्ट आहे पॉलिन अँटीबायोटिक्स. पॉलिन अँटीबायोटिक्स इट इज द पोटेंट क्लास ऑफ अँटी फंगल ड्रग. एक्झाम्पल आहे निस्टॅटिन आणि एम्फोथ्रेसिन. नेक्स्ट आहे सल्फोनामाइड अँटीबायोटिक्स म्हणजे सल्फोनचे ड्रग्ज आहेत यामध्ये सल्फासिटामाइड, सल्फामिथोक्झाझोल. आणि जे अँटीबायोटिक्स आहेत अँटीबायोटिक्सचे युजेस पण माहिती आहेत आपल्याला. युजली GIT इन्फेक्शन्स, रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन्स, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्स,
ह्या सगळ्यामध्ये काय आहे तर अँटीबायोटिक्स यूज केले जातात, किंवा जे मेन आहे बॅक्टेरियल इन्फेक्शन्स त्यामध्ये अँटीबायोटिक्स यूज केले जातात. त्यासोबतच गनोरिया, गनोरिया म्हणजे काय, हा एक सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे. ह्या सगळ्या बॅक्टेरियल इन्फेक्शन्समध्ये अँटीबायोटिक्स यूज केले जातात. आता यामध्ये जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच सांगू शकता. आज आपण अँटीबायोटिक्स बघितलं, त्यामध्ये त्याची डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन हे आपण डिस्कस केलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हे जे ड्रग्ज आहेत म्हणजे पेनिसिलिन, ॲझिथ्रोमायसिन, हे सगळे ड्रग आपण सगळे ह्या ड्रगचं स्टडी करणार आहे. यामध्ये याचं सगळ्याचं स्ट्रक्चर असणार, केमिकल नेम, युजेस, ऑफिशियल प्रिपरेशन्स, ब्रँड नेम, हे सगळं आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. मग जर डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच फार्मसी रिलेटेडचे व्हिडिओज भेटत जातील. थँक्यू.